नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2च्या पाठ 6 ते पाठ 10 पर्यंतच्या पाठांचा स्वाध्याय बघणार आहोत। यामध्ये अश्मयुग, दगडाचे हत्यारे, निवारा ते गाव वसाहती, स्थिर जीवनाची सुरुवात, स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती, ऐतिहासिक काळ या पाठांचा स्वाध्याय बघणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा। तर चला बघूयात अश्मयुग, दगडाचे हत्यारे पाठ 6 या पाठाचा स्वाध्याय। पाठ 6 अश्मयुग, दगडाचे हत्यारे स्वाध्याय। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंब असे म्हणतो। पर्याय: ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग। उत्तर: अश्मयुग। ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे। पर्याय: गंगापूर, सिन्नर, चांदवड। उत्तर: गंगापूर। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे। प्रश्न दुसरा, खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा। राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लाधनंज, महाराष्ट्र विजापूर। उत्तर: महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? उत्तर: एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात। आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली। दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला। अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला। बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? उत्तर: दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले। या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या। ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली। प्रश्न चौथा, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 कालखंडांतील हत्यारांची तुलना करा। उत्तर: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3ही कालखंडात मानवाने त्यांच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली।
प्रत्येक युगातील हत्यारांचा तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे: पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग. यामध्ये पुराश्मयुग. पुराश्मयुगातील सुरुवातीच्या मानवाने आघाततंत्र पद्धतीने दगडी हत्यारे बनवली. या हत्यारांच्या एका बाजूला धार असे. कुशल मानवाने अशा तासाण्या तोड हत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड होती, परंतु नंतरच्या ताठकण्याच्या मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फारशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली, तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी अशी हत्यारे तयार केली. मध्याश्मयुग. मध्याश्मयुगातील मानवाने शिकार करण्यासाठी बाणाच्या टोकांसारखी दगडी सूक्ष्म शस्त्रे बनवली. मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केले. दातेरी सुरी, विळा यांसारखी अवजारे बनवली. नवाश्मयुग. या युगामध्ये मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे तयार केली. प्रश्न 5वा. पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो? अ. मिक्सर, आ. पिठाची चक्की, ई. मसाला कांडप यंत्र. उत्तर: पिठाची चक्की. या यंत्रामध्ये दगडाचा वापर केलेला असतो. प्रश्न 6वा. भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा. अ. पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ. आ. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे. ई. मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ. तर पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ कोणते आहे? नाशिक जवळचे गंगापूर. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे कोणते आहे? गंगा नदीचे खोरे. मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ कोणते आहे? भीमबेटका. तर आपल्याला नाशिक जवळचे गंगापूर, गंगा नदीचे खोरे आणि भीमबेटका हे भारताच्या नकाशा आराखड्यात कसे दाखवता येतील? तर याचं उत्तर आहे नाशिक जवळचे गंगापूर या ठिकाणी गंगा नदीचे खोरे, भीमबेटका. पाठ 7वा. निवारा ते गावासाहती स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. बुद्धिमान मानवाच्या कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर: बुद्धिमान मानवाचा रानडुकर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. आ. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर: शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न दुसरा. पुढील विधानांची
कारणे लिहा. अ. मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. उत्तर. मध्याश्म युगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्म युगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला. या कारणामुळे मध्याश्म युगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. आ. मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला. उत्तर. भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत. हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत. मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करत असत. या कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला. 3. प्रश्न क्रमांक 3. मध्याश्म युगातील हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हे चित्र मध्याश्म युगातील हंगामी तळाचे कल्पनाचित्र. अ. चित्रातील घरांची रचना कशी आहे? उत्तर. चित्रातील घरे उतरत्या छपराची आहेत. आकार झोपडीसारखा आहे. आ. चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते? उत्तर. चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत, लाकूड, झाडपाला हे साहित्य वापरलेले आढळते. ई. हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात? उत्तर. हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करणे, घर बांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत. प्रश्न 4. विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा. उत्तर. विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. उन्हाळा ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो. उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो. पावसाळा ऋतूमध्ये लवकरात लवकर वाळतील असे कपडे घालतो. जड आहार न घेता हलका आहार घेतो. पाणी उकळून थंड करून पितो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोकरीची उबदार वस्त्रे वापरतो अन अंगावर घेतो. अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो. उबदार जागेत राहतो. अशा रीतीने विविध ऋतूंमध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या जगण्यावर होतो. प्रश्न 5. नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा. नवाश्मयुगीन खेडे, आधुनिक खेडे.
उत्तर नवाश्म युगात गाववसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती. आधुनिक काळात गाववसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत. या काळामध्ये खेड्यातील मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता. आधुनिक काळातील खेड्यांत शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत. या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती. आधुनिक खेड्यांत प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते. शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार हे मर्यादित होते. आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पाठ 8 स्थिर जीवनाची सुरुवात. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि टिंबटिंब येथे मिळाले आहेत. पर्याय. इराण, इराक, दुबई. उत्तर. इराक. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. आ. नवाश्म युगाच्या सुरुवातीला घरे टिंबटिंबची बांधली जात होती. पर्याय. मातीची, विटांची, कुडांची. उत्तर. कुडाची. नवाश्म युगाच्या सुरुवातीला घरे कुडाची बांधली जात होती. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या कोणत्या? उत्तर. एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या पुढील 3 मुख्य पायऱ्या आहेत. 1. रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. त्यांच्याकडून दूध-दुभत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. आ. समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले? उत्तर. शेतीमुळे मानवाला स्थिरता मिळाली. स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. त्यामुळे समूहातील काही स्त्री-पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन अंगाच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली. यातूनच
समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर तयार झाले. प्रश्न तिसरा, संकल्पना चित्र तयार करा. मीठ महत्त्व मिळवण्यासाठी व्यापार व परिणाम. उत्तर आहे मिठाचे महत्त्व आहारातील एक महत्त्वाचा घटक. मीठ मिळवण्यासाठी मीठ दूरवरून आणावे लागत. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. परिणाम, मिठाच्या व्यापारामुळे व्यापार विस्तारायला मदत झाली. प्रश्न चौथा, कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा. उत्तर 1. म्हैस. म्हैस आपल्याला दूध देते. तिच्या शेणाचा खत म्हणून उपयोग केला जातो. 2. बैल. शेतीच्या कामासाठी, गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग केला जातो. 3. कुत्रा. आपले वा आपल्या घराचे संरक्षण होते. 4. मांजर. घरातील व परिसरातील उंदीर नष्ट करण्यासाठी उपयोग होतो. मेंढी. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण देतात. 5. आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो व कसा? उत्तर, पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो. कुत्र्यांचं स्वतंत्र पथकही तयार केलं जातं, ज्याला श्वान पथक म्हणतात. पोलीस विभागात या पथकांना फार महत्त्व असतं. बॉम्ब शोधक पथकात हे श्वान पथक अनेक जीव वाचवण्यात मोलाचा वाटा उचलतं. त्यामुळेच अनेकांना हे श्वान पथक बॉम्ब कसा शोधता असाही प्रश्न पडतो. याचं उत्तर आहे पोलिसांकडून श्वान पथकांना दिलं जाणारं खास प्रशिक्षण. पाठ 9. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. स्वाध्याय. प्रश्न पहिला, पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा. अ. दगडाची हत्यारे टिंबटिंब युग. उत्तर आहे अश्मयुग. दगडाची हत्यारे अश्मयुग. आ. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब युग. उत्तर ताम्रयुग. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग. इ. लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब युग. उत्तर लोहयुग. लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग. प्रश्न दुसरा, पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा. अ. तांबे, सोने, लोखंड. उत्तर सोने, तांबे, लोखंड. आ. ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. उत्तर अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग. प्रश्न तिसरा, पुढील घटनांचे परिणाम लिहा. अ. तांबे या धातूचा शोध. उत्तर मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. आ. चाकाचा शोध. उत्तर
मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला. ई. लिपीचे ज्ञान. उत्तर. व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली. प्रश्न 4 टिपा लिहा. अ. धातूचा वापर. उत्तर. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला, परंतु सोने निसर्गतः अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्याने त्या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोहयुग असे म्हणतात. आ. नागरी समाजव्यवस्था. उत्तर. नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले. पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती. पाठ 10 ऐतिहासिक काळ स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? उत्तर. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला. आ. हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? उत्तर. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? उत्तर. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. या प्रकारची रचना हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना होती. आ. नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? उत्तर. नाईल नदीला पावसाळ्यात पूर येतो. हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो.
हजारो वर्षांपासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. नदीकाठच्या संस्कृती. होयांग हो या नदीकाठी चीन या संस्कृतीचा उदय झाला. नाईल नदीच्या काठी इजिप्त या संस्कृतीचा उदय झाला. टायग्रिस व युफ्रेटिस या दोन नद्यांच्या मध्ये मेसोपोटेमिया या संस्कृतीचा उदय झाला. सिंधू नदीच्या काठावर भारतातील हडप्पा संस्कृतीचा उदय झाला.